नमस्कार, ड्राइव विथ भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पहिला तर हा एक छोटासा व्हिडिओ बघा, नंतर आपण या व्हिडिओबद्दल बोलूया। हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं, ज्या वेळेला आपण कुठलंही वाहन, मग तो छोटा ट्रॅक्टर असो, कुठलंही वाहन असू द्या, तुमच्याकडे कुठला चौक असू द्या, राईट टर्न असू द्या, लेफ्ट टर्न असू द्या, सिग्नल जरी तुमच्याकडे नसेल अवेलेबल त्यावेळेला द्यायला, गाडीला जर नसेल, समजा त्या ट्रॅक्टरला असेल किंवा नसेल आपल्याला काही कल्पना नाही, पण ज्या वेळेला तुम्हाला राईड घ्यायच्या वेळेला त्यावेळेला तुम्ही थोडा वेळ थांबायला हवं। पलीकडच्या रोडवरून कोण येतंय का नाही हे बघायचं, पाठीमागून आपल्या वाहन कुठलं येतंय का हे बघायचं, आणि त्यानंतर गाडी क्रॉस आपण राईट मारू शकता। इथं तसं झालं नाही, हा डायरेक्ट आला, तिने डायरेक्ट राईट मारला। बाईकवाल्याचं नशीब की त्याला कळालं की त्यांनी बाईक सोडून दिली। जर तो बाईक सकट जर त्या ट्रॉलीला धडकला असताना 100% त्याचं मरण होतं, पण बहुतेक त्याने बाईक सोडून दिली आणि तो रोडवर कितीतरी लांब फरफटत गेला। बाईकवाले जो तुम्हाला माहिती आहे, त्यांना अति घाई असते। काहीच त्यातले जे काही लोकच आहे, मी प्रत्येक बाईकवाल्याला नावं नाही ठेवत, त्यातले मला वाटतं 10-15%च बाईकवाले आहेत ना, 20% लोक चांगली चालवतात, बाकी सगळ्यांना घाई असते, स्पीडवरच असतात। पण नशीब त्यांनी बाईक सोडून दिली त्यामुळे तो वाचला। पण इतर त्या ट्रॅक्टरवाल्याची पण चुकी आहे, तो सरळ आला डायरेक्ट राईड घेतली, त्यांनी बघितलंच नाही कुठून गाडी येते काय येते, आणि त्याच्यामुळं हा अपघात झाला।